आहे बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीविरोधात जैन समाजाने पुण्यात भव्य मोर्चा काढलाय। विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे जागा विकली असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। मोहोळ यांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनने 3000 कोटींची जमीन 230 कोटीत घेतली असाही आरोप शेट्टी करतायत। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीविरोधात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीने भव्य मोर्चा काढला। हजारोंच्या उपस्थितीत जैन बोर्डिंग पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। लेके रहेंगे सरकार सुन लो। जैन बोर्डिंगची जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याचं राजू शेट्टींचं म्हणणं आहे। तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कडून 3000 कोटींची जमीन 230 कोटीत खरेदी केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा आहे। या जागेवर दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे। 1958 साली हिराचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणा केली होती। विश्वस्त या जागेचा विकास करण्यास इच्छुकही होते, पण जैन समाजातील काही लोकांनी याला विरोध केला। काही दिवसांपूर्वी या जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाने केलाय। पुण्याच्या धर्मदाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियमांची पायमल्ली केल्याचाही आरोप करण्यात येतोय। मैं मीडिया के सामने आज आह्वान करता हूं कि जब तक कोर्ट का स्टे नहीं आता है, डील सेल रद्द नहीं होती है, तब तक मैं आज से अन्न का त्याग करता हूं। मैं अन्न नहीं लूंगा। हा लढा जसं सांगितलंय फक्त आश्वासनापुरता मर्यादित राहू नका, कोणावर भरोसा ठेवू नका। रात्र वैर्याची आहे, जोपर्यंत हातात पूर्णतः जीआर येत नाही तोपर्यंत लढा थांबवायचा नाही। बातमी